राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत। समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्याचा मार्ग आता अखेर मोकळा झालेला आहे। वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग यांना जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज मंजुरी देण्यात आलेली असून अन्य 6 महत्त्वाचे निर्णय सुद्धा या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत। कोणते महत्त्वाचे निर्णय आहेत आपण ते देखील पाहूया। महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 हे जाहीर करण्यात आलेलं आहे। वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग यांना जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आलेली आहे। राज्य शासनाच्या लँड लॉक्ड स्वरूपातल्या भूखंडांच्या वितरण धोरणाला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे। एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करण्याच्या सुधारित धोरणाला परिवहन विभागानं मंजुरी दिलेली आहे। नागपूर विणकर सहकारी सूत गिरणीच्या 1124 कामगारांना 50 कोटी रुपयांचं सानुग्रह अनुदान देखील मिळणार आहे। जळगावच्या मौजे पाचोरा इथल्या भूखंडावरील क्रीडांगणाचं आरक्षण वगळून त्याचा रहिवासी क्षेत्रामध्ये समावेश करायला मान्यता देण्यात आलेली आहे। कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त इतरही काही महत्त्वाचे निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।